काही संकट मोचक एकनाथजी त्यांनी आता जाहीर केलेलं आहे, ते शपथ घेणार आहेत, ते कुठेही नाराज नाहीत. त्यांनी काल परवा सांगितलं, राजभवनावर येऊन पण त्यांनी सांगितलं आपल्या समोर, ते कुठेही नाराज नाही आहेत. नाराजीचा प्रश्न कुठे आला? निश्चित मला वाटतं, मला खात्री आहे एकनाथजी मंत्रिमंडळातच राहतील, उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेतील. मी आता त्यांना भेटायला चाललो नाही. माझं फडणवीस साहेबांची मंदिराचं दर्शन झाल्यानंतर भेट नाही, मी फक्त भेटायला चाललेलो साहेबांना. मैं शिंदे साहब कोई नाराज नहीं है बिल्कुल. उन्होंने कल भी राजभवन पे भी कह दिया था, उसके पहले भी प्रेस लेके कह दिया था कि बीजेपी को उनका समर्थन है, वो कतई नाराज नहीं है, बिल्कुल खुश है. अभी वो इस बारे में मुझे मालूम नहीं है, मैं थोड़ी कुछ मुझे उस बारे में पता नहीं है, लेकिन मुझे लगता है कि एकनाथ जी शपथ आज लेंगे, उपमुख्यमंत्री करके शपथ लेंगे, ऐसे मुझे लग रहा है. कोई नहीं, कोई टैक्टिस नहीं है, कोई प्रेशर टैक्टिस नहीं है, बिल्कुल खुले दिल से वो आ रहे हैं. और हम लोग सब, हम तीनों पार्टी और पूरी महायुति, कोई संकट मोचक नहीं भाई. इसमें क्या संकट मोचक की बात है? मुझे लगता है, मुझे बिल्कुल काही कुठलाही मेसेज नाही आहे, कुठला मेसेज घेऊन मी आलेलो नाही. मी फक्त एकनाथजींना भेटायला आलेलो आहे. आणि आपण बघा, आपल्याला 5 वाजता कळेल, आपल्याला 5 वाजता सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.